उमेदवारीत विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम, पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडून धोबी पछाड। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी अगोदर जाहीर केली होती। आज महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे। सर्व महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते माझा प्रचार करतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासहित वरिष्ठ नेत्यांची सांगलीत सभा होणार आहे। येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीतील घटक पक्षाची भेट घेऊन प्रचाराचं नियोजन केलं जाणार आहे। पूर्वी देखील मी विशाल पाटील यांना आवाहन केलं होतं की विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाली तर मी त्यांचा प्रचार करेन। माझी उमेदवारी जाहीर झाली तर तुम्ही माझा प्रचार करा। त्याच पद्धतीनं विशाल पाटील यांनी देखील मला विजय करण्यासाठी प्रयत्न करावेत। जाहीर केलं होतं त्याच पद्धतीनं आता महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे किंवा मित्र पक्षांना तुम्ही काय आता आवाहन करणार आहात? उमेदवारीची घोषणा माझी मिरजच्या सभेतच झालेली होती। आदरणीय उद्धव साहेबांनी ज्यावेळेस माझ्या उमेदवारीची घोषणा केली होती त्यावेळेपासून माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती की उमेदवारी हे आपणच असणार आहे। त्यामुळे आज महाविकास आघाडीत मार्फत घोषणा झालेली आहे आणि आज मित्रपक्ष असतील प्रत्येकाची अपेक्षा होती की ही जागा आमच्या घटक पक्षांना मिळावी, पण आज महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करणार आहोत आणि ह्या निवडणुकीला समोर जाणार आहे। प्रचारात कुठले मुद्दे असणार आहेत किंवा कशा पद्धतीनं एकंदरीत खासदारांच्यावरची नाराजीचा जो मुद्दा आहे? आज आपण विकास कामांवर बोलू। आजचा महत्त्वाचा मुद्दा आज आपण जर आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला, अजून मे महिना येणार आहे, पण आजच्या दिवसाची अवस्था अशी आपल्या जिल्ह्यातली 84 गावांना टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे। माणसांसाठी प्यायचं पाण्याचा तुटवडा आलेला आहे। जनावरांना असेल, चारा छावण्या असतील, ह्या खरं दरवर्षी येणारी ही संकट आहेत। ह्या संकटांना सर्व ज्या योजना आहेत त्या पूर्णत्वास नेणं हे खरं माझ्यासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये ते आपण प्रामुख्यानं पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत।